नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे सगळ्या बाजूने कामिनीची आणि अनिकाची वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णाच्या समोर आता काही गोष्टी येणार आहेत, काही खुलासे होणार आहेत आणि त्यामुळं आता शिक्कामोर्तब होणार आहे. ते म्हणजे कमळी हीच नात असल्याचं सत्य. म्हणजेच कमळी हीच राजनची मुलगी आहे आणि त्याचबरोबर कमळी हीच अन्नपूर्णाची नात आहे. ते आता सर्वांच्या समोर येणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता प्रिन्सिपल सरांनी कमळीला मुद्दामून सांगितलेलं आहे की तुला उद्याच्या उद्या ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचा आहे. तेव्हा मात्र कमळीला आता टेन्शन आलेलं असतं आणि कमळी ऋषीला म्हणते की ऋषी सर, एक प्रॉब्लेम झाला आहे. कारण आता पुढे असंही सांगितलं की अन्नपूर्णा मॅडमनीच हे करायला सांगितलेलं आहे. कमळी म्हणत असते की मी अन्नपूर्णा मॅडमशी बोलतो, पण प्रिन्सिपल सर म्हणतात की माझ्यावर विश्वास नाही आहे का? कारण हे सगळं त्या रागिणीचं प्लॅनिंग असतं. कारण हे जर काम त्यांनी केलं नाही तर त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जाणार असतं आणि या भीतीपोटी प्रिन्सिपल सर कारण नसताना कमळीवरती अन्याय करत असतात. इकडे ऋषीलाही कळत नाही आहे की अचानक हे सगळं काय झालं आहे आणि या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे या गोष्टींचा विचार ऋषीही करायला लागलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता घरी राजन त्याचबरोबर अन्नपूर्णाजी दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांनी रागिणीला सांगितलेलं असतं की अनिकाला आणि कामिनीला बोलवून आण. आता ती जाते आणि त्या दोघींनाही बोलवून आणते. आल्यानंतर ती आवर्जून राजनला विचारते की राजन, काय झालंय? म्हणजे तू हे सगळं का केलं? या दोघींना का बोलवून आणायला सांगितलेलं आहे? तेव्हा राजन म्हणतो की त्या दोघींना एक सरप्राईज द्यायचा आहे. आता सरप्राईज काय आहे त्या दोघींना तर खरं तर कळतच नाही आहे की म्हणजे कधी नव्हे ते राजन आपल्याबरोबर एवढा चांगला बोलतोय, हा प्रश्नच पडलेला असतो. रागिणीलाही कळत नसतं की आता राजनच्या डोक्यात काय आहे, तो काय म्हणणार आहे. आणि मग त्या दोघीजणी आलेले असतात. मग लगेचच अनिका विचारते, डॅडा काय झालं? म्हणजे तू आम्हाला दोघींना कशाला बोलवलं, मला आणि ग्रॅणी आजीला? तेव्हा डॅडा सांगू लागतो की तुम्ही दोघींनी जे काही प्रताप गाजवले होते त्याचे फळ तर तुम्हाला मिळालंच पाहिजे ना. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळालीच पाहिजेत. काय आहेत ती? तेव्हा अनिका विचारते, डॅडा काय झालंय, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा राजन सांगू लागतो की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही नयनताराच्या घरी जाऊन जो काही राडा केलेला होता, तिच्या मुलीच्या बाबतीत जे काही केलेलं आहे, त्यामुळं ज्या ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही दोघीजणी इन्व्हॉल्व होता त्या सगळ्यातून नयनताराने तुम्हाला काढून टाकलेलं आहे. म्हणजेच आता या दोघींना जणू काही भिकारीच केलेला आहे अशी अवस्था आता इकडे कामिनी आणि त्याचबरोबर अनिकाची झालेली आहे. म्हणजे ज्या ज्या प्रोजेक्टमध्ये कामिनी इन्व्हॉल्व होती त्यातून मिळणारा इन्कम कामिनी वापरत होती. म्हणजे आता कामिनीला जर काढून टाकलं असेल तर कामिनीकडे पैसा कुठून येणार? तिला जे गुंड वगैरे पाळायचे असतात त्यांना पैसे कुठून देणार? हा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच आता राग आलेला असतो तो म्हणजे कामिनीला. तरीही कामिनी विचार करू लागते की नाही, काही करून ह्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. पण त्याआधी महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे कमळीचं. कमळी जी आहे ती आता उद्या त्या ब्लड डोनेशन कॅम्पच्या वेळेस तिचा आपण राडा करूया असं ती अनिकाला म्हणत असते. अनिका बेटा, काळजी करू नको, ह्या कमळीला आपण ढगात पाठवायचं आहे, कायमचं ढगात पाठवायचं आहे असा विचार तिने केलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ब्लड डोनेशन कॅम्प सुरू केला आहे, सगळी तयारी कमळीने केलेली असते. पण आता प्रिन्सिपल सरांची अशी इच्छा असते की कमळी, तूही ब्लड डोनेट करायचं आहे, तू केलं तरच बाकीची मुलं करतील ना, असं कमळीला सांगितलं जातं. आणि नेमकं कमळीला आता ब्लड डोनेशनसाठी तिथे सगळी तयारी केलेली असते. कमळी ब्लड डोनेट करत असते आणि नेमकं त्याचवेळी तिथे कामिनी येते आणि तिथं असलेल्या नर्सला ती बाहेर पाठवते. आता कामिनी तिथं आली आणि कामिनीने एक कांड केलं आहे ते म्हणजे कामिनीने कात्री आणलेली असते आणि ज्या बॅगमध्ये कमळीचं ब्लड कलेक्ट केलं जात असतं त्या दोन्हीच्या मध्ये असलेली पाईप तिने कात्रीनं कट केलेली असते आणि अचानक कमळीचा ब्लड फ्लो हा अचानक वाढलेला असतो आणि सगळं ब्लड खाली सांडत असतं आणि कमळीचा इतका ब्लड लॉस झालेला असतो की कमळी बेशुद्ध होते. त्याचवेळी आता कमळीला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं. मग तिथं असलेल्या नर्स आहेत त्या धावत आलेल्या असतात, त्या म्हणजे ऋषीकडे, आणि ऋषीला म्हणत असतात की ऋषी सर, एक प्रॉब्लेम झालेला आहे. कमळीचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे
आणि लवकरात लवकर आपल्याला ब्लड अरेंज करणं गरजेचं आहे. जर कमळीला ब्लडच मिळालं नाही तर ती जगू शकणार नाही. तेवढ्यात राजन तिथे आलेला असतो. राजन म्हणतो, काय झालं ऋषी, काय प्रॉब्लेम झाला आहे? ऋषी सांगू लागतो की राजन सर, एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे कमळीच्या बाबतीत अशी केस घडली आणि तिचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि ते रक्त द्यावं लागणार आहे. राजन म्हणतो, काळजी करू नको, चल मी देतो, कारण माझा ब्लड ग्रुपसुद्धा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. इकडे राजनला सुद्धा धक्का बसलेला असतो. राजन ब्लड डोनेट तर करत असतो, पण तिथं असल्यानंतर त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात की हे कसं शक्य आहे, म्हणजे कमळीचा ब्लड ग्रुप आणि माझा ब्लड ग्रुप. कारण जेव्हा जेव्हा मी कमळीला भेटतो तेव्हा तेव्हा मला काहीतरी तिच्याबद्दल जाणवतं आणि आजही हेच घडलेलं आहे की कमळीचा ब्लड ग्रुप आणि माझा ब्लड ग्रुप सेम आलेला आहे. या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. कमळी आता बरी झालेली असते आणि डॉक्टर सांगत असतात की एक दिवस फक्त तिला हॉस्पिटलमध्ये ठेवूया, नंतर आपण तिला डिस्चार्ज देऊ शकतो. इकडे आता रागिनी आणि अनिका बोलत असतात की आता करायचं काय. त्याचबरोबर कामिनीसुद्धा त्यांच्यासोबत असते आणि त्यांच्या तिघींच्याही डोक्यात आता प्लॅन सुरू झालेला असतो की आता आपण काय करूया, आपण त्या नयनताराची माफी मागूया जाऊन, कारण तिने जर आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं तरच गोष्टी व्यवस्थित होतील, असं या दोघींच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्या दोघीजणी त्याच दृष्टीने विचार करू लागलेले असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या स्केच आर्टिस्टने अन्नपूर्णा आणि राजनला बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगत आहे की तुम्ही जे स्केच काढायला दिलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि मग 4-5 प्रकारचे स्केच त्यांनी काढलेले असतात आणि ते स्केच जेव्हा राजन आणि अन्नपूर्णाला दाखवले जातात तेव्हा मात्र इकडे राजन आणि अन्नपूर्णा दोघंही ते स्केच पाहतात. तेव्हा लक्षात येतं की हा तर चेहरा कमळीशी मिळता जुळता आहे, असं अन्नपूर्णा सांगू लागते. आणि तेव्हा राजन अन्नपूर्णाला म्हणतो की आई, तुला आणखी एक गोष्ट सांगायची होती. काल ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामध्ये कमळीच्या जीवावरती ते सगळं बेतलेलं होतं. हे ऐकल्यानंतर अन्नपूर्णाला आणखी धक्का बसतो. ती म्हणते, काय सांगतोस तू राजन हे सगळं? तेव्हा राजन सांगू लागतो की हो आई, असा प्रॉब्लेम झालेला होता. तेव्हा मात्र इकडे आणि तो म्हणतो की तुला माहिती आहे का, कमळीचा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे, म्हणजेच तिचाही बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. आता अन्नपूर्णा म्हणू लागते की राजन, तुझ्या लक्षात येतंय का हे सगळं काय घडतंय, तुला कळतंय का? असं जेव्हा अन्नपूर्णा राजनला म्हणत असते तेव्हा राजन म्हणतो की हो आई, माझ्या लक्षात येतंय, म्हणजेच कमळीचं स्केच इथं निघालेलं आहे, त्याचबरोबर ब्लड ग्रुप सेम आहे. पण अन्नपूर्णा म्हणते की हे बघ राजन, आता आपल्याला रिस्क नाही घ्यायची, आता आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे आपण कमळी आणि तुझी DNA टेस्ट करूया. अन्नपूर्णा मग कमळीला फोन करते आणि एका लोकेशनला यायला सांगते. कमळी तिथं आलेली असते तेव्हा अन्नपूर्णा तिथे तिला म्हणते की थांब इथे जरा वेळ, माझं काम आहे. आणि अन्नपूर्णाने गुपचूप कमळीच्या डोक्यातून केस काढून घेतलेला असतो आणि कमळीला ते कळलेलंही नसतं, कारण अन्नपूर्णाने तिच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो आणि तिचा मायेने प्रेमाने हात फिरवत असते. आणि कमळीच्या मनात शंका येणं तर शक्यच नाही, कारण अन्नपूर्णा आजी म्हणजे तिच्यासाठी देव आहे. अन्नपूर्णा आजी खरंच तेवढ्या प्रेमळ असतात आणि त्या कमळीशी तेवढ्या प्रेमाने वागत असतात. आणि फायनली आता राजन आणि अन्नपूर्णाने कमळीचा आणि त्याचबरोबर राजनचा सॅम्पल दिलेला असतो आणि अर्जंटमध्ये त्यांना सांगितलेलं असतं की DNA रिपोर्ट हवे आहेत. जेव्हा DNA रिपोर्ट हातात येतात तेव्हा खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या DNA रिपोर्टनुसार स्पष्ट झालेलं असतं की कमळी हीच राजनची मुलगी आहे, म्हणजेच कमळी हीच अन्नपूर्णाची थोरली नात आहे, कमळी हीच गौरीची मुलगी आहे. आणि आता मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे आपण काय विचार करत होतो आणि आपली नात इथंच आहे. अन्नपूर्णाला खूप आनंद होतो. अन्नपूर्णा त्या क्षणी कमळीला घट्ट मिठी मारते. राजनसुद्धा आपल्या लेकीला जवळ घेतो. त्यानंतर आता अनिका आणि कामिनी दोघीही नयनताराकडे गेलेले असतात. त्यांनी ठरवलेलं असतं की नयनताराकडे जायचं, तिची माफी मागायची आणि या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष अनिका आणि कामिनी नयनताराच्या घरी पोहोचलेले असतात आणि तिथं येऊन त्या नयनताराची माफी मागू लागतात. तेव्हा नयनताराने तर त्यांना दारातून आत सुद्धा घेतलेलं नसतं, तिथं उंबरट्यावरच थांबवलेलं असतं. या दोघीही तिच्या पाया पडत आहेत, माफी मागत आहेत. पण नयनतारा म्हणते की बाद झालं, आत्तापर्यंत तुमच्या खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण आता काही नाही, मला काय मूर्ख समजलात का तुम्ही? असं म्हणत नयनतारा ओरडायला सुरुवात करते आणि नयनतारा म्हणते बाद झालं, आत्तापर्यंत खूप झालेलं आहे, निघा इथून. असं म्हणत नयनताराने त्या दोघींची चांगलीच हकालपट्टी केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता निघायचं, इथे थांबायची अजिबात गरज नाही.
खरं तर नयनताराने जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे. आता पैशांची गरज आहे म्हणून या दोघीजणी नयनताराच्या पायाशी आलेल्या आहेत. जेव्हा प्राजूच्या बाबतीत आपण काहीतरी चुकीचं करतोय, तेव्हा मात्र या कामिनीच्या लक्षात नाही आलं, की आपण चुकीचं वागतोय, असं नाही वागलं पाहिजे आणि आता मात्र पाया पडायला आलेली असते. नयनताराने बरोबर तिला तिची लायकी दाखवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक